नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। बिग बॉस मराठीचा आता चौथा आठवडा सुरू झाला असून सदस्यांचे खरे रंग दिसायला सुरुवात झाली। बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांनी 3 आठवड्यातच नाती निर्माण केली आहेत। छोटा पुढारी घनश्याम दरोडे आणि निक्की तांबोळीमध्ये बहीण भावाचं नातं निर्माण झालेलं पाहायला मिळालं। पण आज रक्षाबंधनाच्या दिवशी प्रेक्षकांना या भावा बहिणीच्या नात्यात फूट पडलेली पाहायला मिळणार आहे। निक्की आणि छोटा पुढारीमध्ये मोठा वाद झाला आहे। आता ही कडाक्याचा वाद खरा की चहाच्या पिल्यातील वादळ आहे हे लवकरच स्पष्ट होईल। बिग बॉस मराठीच्या घरात विकेंडला झालेल्या भाऊच्या धक्क्यावर घरातील सदस्यांबाबत प्रेक्षकांनी मते काय आणि घरातील सदस्य एकमेकांची काय चर्चा करत असतात हे समोर आलं आहे। त्यामुळे आता घरात जरा वेगळं वातावरण निर्माण झालं। घरात आधीच 2 गट आहेत, त्यात गटामध्ये वाद होणार असल्याचा अंदाज होता। कलर्स मराठीच्या नव्या प्रोमोनुसार छोटा पुढारी घनश्याम दरोडे आणि निक्की तांबोळे यांच्यात वाद झाला आहे। प्रोमोमध्ये निक्की घनश्यामला म्हणते तू फेक आहेस, त्यावर घनश्याम तिला विचारतो काय फेक वागलोय ते तर सांग, तू किती आपली आहेस हे अख्खा जनतेला दिसतंय, तुला सख्या बहिणीचा दर्जा दिला होता मी। यावर निक्की म्हणते नको देऊ, त्यावर घनश्याम म्हणतो निक्कूताई बोलल्यामुळे घात झालाय ना। यावेळी घनश्याम बराच दुखावला असल्याचे दिसते। आता निक्की घनश्यामच्या वादाचं कारण काय, भांडण किती मोठी आहेत हे आजच्या एपिसोडमध्ये दिसून येईल। निक्की तांबोळे आणि छोटा पुढारी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहेत। दोघांचीही मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंग होत आहे। आम्ही दोघे बहीण भाऊ म्हणत छोट्या पुढारीने निक्कीसोबत मैत्री केली, पण दोघांच्या पप्पी आणि जप्पी प्रेक्षकांनी त्यांची खिल्ली उडवली होती। आता या रक्षाबंधनाच्या दिवसात त्यांच्यात मोठा वाद झाला आहे। बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात डबल एव्हिएशन पार पडलं, त्यामुळे निखिल दमले आणि योगिता चव्हाण या 2 सदस्यांचा बिग बॉस मराठीच्या घरातला प्रवास संपला। बिग बॉस मराठीच्या आठवड्यात निखिल दामले आणि योगिता चव्हाण, अभिजित सावंत आणि सूरज चव्हाण या सदस्यावर नॉमिनेशनची टांगती तलवार आहे।